कृष्ण हरी। पेरूच्या झाडाचा, पेरूच्या पानांचा हा उपयोग तुम्हाला कुणीही सांगणार नाही। हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहावा। केळीचं शिकरण सर्व लोकांना माहिती आहे, परंतु पेरूचं शिकरण तुम्हाला माहिती आहे का हो? पेरू चांगला पिकलेला घ्यायचा, पाण्यात टाकून कोळायचा, गाळायचा, बिया बाजूला काढायच्या, त्यात साखर टाकायची आणि जर तुम्ही पेरूचं शिकरण जर खाताय तर तुमच्या शरीरात शक्ती येईल, शरीरात जोर येईल, शरीरात ताकद येईल, अशक्तपणा, थकवा कुठल्या कुठं गायब होऊन जाईल। परंतु ज्यांना सर्दीचा त्रास आहे, ज्यांना कफाचा त्रास आहे, ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांना वारंवार शिंका येतात, त्या लोकांनी पेरू खाताना विचार करून खावा, कारण हे जरा थंड गुणाचं आहे। लहान मुलांना किंवा वयोवृद्ध माणसांना बघा, शौचाला गेल्यानंतर संडाची जागा बाहेर येते बघा, त्याला आपल्या भाषेमध्ये अंग बाहेर पडणं असं म्हणतात। अशा वेळेला पेरूची साल पाण्यात टाकून उकळवायची, गाळायची, त्यानं तुम्ही जर लावताय जागेवरती तर ती जागा आतमध्ये जात असते। या पेरूचा फायदा पोट साफ होण्यासाठी सुद्धा भयंकर होत असतो। ज्यांची पोटं नीट साफ नसतात, संडासला कडक होत असते, त्यांनी पेरू चांगला पिकलेला घ्यायचा आणि बिया बाजूला काढून त्याचा मलिदा जर खाताय तर तुम्हाला पोट साफ होतं। पण ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांचं पित्तसुद्धा कमी होतं, परंतु कफाचा त्रास असणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक खावा। पेरूचे कितीतरी फायदे असतात बघा, वेगवेगळी झाडं असतात, कडुलिंबाचं झाड आहे, याचे कितीतरी फायदे असतात। या फायद्याचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा करून घ्यावा आणि या पेरूचा उपयोग बऱ्याच लोकांना माहीत नसेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर करावा।